हॅलो गाईज, तुम्हाला माहिती आहे न्यूझीलंडमध्ये 25 एप्रिलला सगळीकडे शांतता असते. हा फक्त सुट्टीचा दिवस नाही, तर हा आहे अँझॅक डे. तर अँझॅक म्हणजे ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडमधले आर्मी कॉप्स. पहिल्या महायुद्धात 1915 मध्ये गॅलिपोली येथे लढलेल्या सैनिकांच्या शौर्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 25 एप्रिलला अँझॅक सैनिकांनी गॅलिपोली किनाऱ्यावर उतरून युद्धाला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली, पण त्यांच्या धैर्याने इतिहास घडवला. हा दिवस फक्त शहीद सैनिकांसाठी नाही, तर त्यांची सेवा, त्याग आणि देशभक्ती यांचा सन्मान करण्यासाठी आहे. खूप लोक म्हणतात न्यूझीलंड आयडेंटिटी वॉज शेप थ्रू अँझॅक, म्हणून आजही इथे डॉन सर्व्हिस होते. लोक मेमोरियल जवळ जमतात, शांततेत आदर व्यक्त करतात. लेस्ट वी फॉरगेट ही ओळ तुम्ही ऐकलीच असाल. रेड पॉपी हे रिमेंबरन्सचं प्रतीक आहे. लोक कपड्यावर पॉपी लावून सैनिकांना आदर देतात. आणि हो, प्रसिद्ध अँझॅक बिस्किट सुद्धा आहेत. असं म्हणतात युद्धकाळात सैनिकांना पाठवण्यासाठी हे बिस्किट्स बनवले जायचे. परेड्स, मेमोरियल सर्व्हिसेस, सायलेन्स आणि हिस्ट्री रिमेंबरन्स हे सगळं काही 25 एप्रिलला होतं. आणि आदर म्हणून सकाळी काही शॉप्स बंदही असतात. हे पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र रिअलाइज झाली की देश वेगळे, सीमा वेगळ्या, पण सैनिकांचा त्याग मात्र सारखाच. तर जगातल्या अशा प्रत्येक वीर जवानाला सलाम. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा किवी लाईफ इन मराठी स्टाईल.